मी आता झाल्यानंतर तसा बघितलं तर पहिलाच माझा जिल्ह्याचा दौरा आहे, म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेले मागच्याही टर्म मध्ये आम्ही अनेक कामं मार्गी लावण्याचा करता प्रयत्न केला, परंतु मध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये त्याला जरा ब्रेक मिळालेला होता. पुन्हा इथले मेट्रोच्या संदर्भातली कामं असतील, इथल्या रिंग रोडच्या संदर्भातली कामं असतील, इथलं ट्रॅफिकचा समस्या आपल्या पुणेकरांना फार भेडसावायला लागलेली आहे. त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी ठरवलं की 15 दिवसांनी ते म्हणले थोडासा वेळ द्या, 15 दिवसांनी एक मीटिंग लावा. त्या मीटिंग मध्ये कोण कोण पोलीस खाता असेल, पीएमसी, पीसीएमसी वगैरे सगळे त्यांना बोलून विभागीय आयुक्त, कलेक्टर, ट्रॅफिकचे प्रमुख असे सगळ्यांना बोलून त्याच्यातनं मार्ग काढायचा. बरेचसे लोकप्रतिनिधी पण भेटायला आलेले होते, त्यांचे पण काही प्रश्न होते. अशा काहींचे पीएमआरडीसी होते, काहींचे पीएमसीचे होते, काहींचे पीसीएमसीचे होते, काहींचे विभागीय आयुक्तांची होते. कलेक्टरचा चार्ज सध्या आज त्यांच्या मुलीचं रिसेप्शन आहे, काल का काहीतरी लग्न झालंय, त्याच्यावर सध्या संतोष चव्हाणांच्याकडे चार्ज आहे. म्हणून त्या सगळ्याच सहकार्यांशी चर्चा केली आणि आता सारथीला जरा चाललोय, कारण सारथीच्या बद्दल पण काही त्यांचे प्रश्न आहेत, ते मला समजून घ्यायचे. ते आमच्या नियोजनच्या अंडर येतं सारथी, त्याकरता ते समजून घ्यायला चाललोय. आणि त्याच्यानंतर तुळापूरला पण जाणार आहे. त्यानंतर विजयस्तंभ, तिथं पण उद्याच्या 1 तारखेला गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर होते. जेव्हा संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या बद्दल मागे स्वतः एकनाथराव शिंदे साहेबांनी भूमिपूजन केलं होतं, आम्ही दोघेही उपमुख्यमंत्री त्याला हजर होतो. याही कामाला थोडीशी आम्हाला गती द्यायची, चालना द्यायची. तिथं केमचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे, पण विभागीय आयुक्त आता म्हणले की दादा माझी केम हॉस्पिटलची जागेचा बद्दलचा, तर तो प्रश्न आम्ही त्याच्यातनं मार्गी काढू. म्हणजे मला आयुक्त म्हणले की त्याची चर्चा झाली, ते म्हणले की ठीक आहे आम्ही तिथून जायला तयार आहे, परंतु आम्हाला पर्यायी जागा जर दिली तर आम्ही पर्यायी जागेमध्ये शिफ्ट होऊ. अशा आता पाहणी केली एक कशाची तरी टॉयलेटरीज नाही, त्याच्यामध्ये बारीक कशासाठी हे बारीक आम्ही नेहमीच करत असतो. तुला तूच पहिल्यांदा बघितलं, तू फारच व्यायाम सकाळी करतो, त्याच्यामध्ये नाही दिसतंय म्हणून तुझं करतो काय. त्यामध्ये काय झालं, काल आम्ही बसणार होतो, 100 बेडचं हॉस्पिटल चाललेलं आहे. त्या हॉस्पिटलला कुठल्या टाईल्स त्याला योग्य पडतील पेशंटच्या दृष्टिकोनातनं, डॉक्टरांच्या दृष्टिकोनातनं, म्हणून तेही ठरवायचं होतं. इतर पण काही कामं चाललेली आहेत. मग मी चीफ इंजिनियर अतुल चव्हाणांना म्हणलं की उद्या आपण पुण्यातच, व्हरायटी पुण्यात जास्त आपल्याला पाहायला मिळते, म्हणून बारामतीच्या ऐवजी पुण्यामध्ये व्हरायटी. आता तुम्ही बघता बारीक पासून तिथपर्यंत त्यांचा सॅम्पल गेलेले. अशा या सगळ्या गोष्टी करता वेळ गेला, आता जातो. दादा तुम्ही अनेकांचे प्रश्न सोडवताय, मात्र भुजबळांचा प्रश्न सुटताना दिसत नाही. आताच त्यांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, चर्चा आहे ते दिल्लीला देखील जातील, दिल्लीला जाणार नाही. आमचा तो पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे, आम्ही आमच्या पद्धतीने